निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. हा, मी कर्नाटक क्षेत्र गुलबर्गा जिल्ह्यातनं बोलते. अच्छा अच्छा, हा बोला ना. मला अनुभव शेअर करायचा होता. अरे वा, नाव सांगू शकता? हो, नको, कारण पुण्यामध्ये माझं संपूर्ण माहेर आणि सगळे नातेवाईक तिकडेच आहे. अच्छा अच्छा, हा हा हा. हो, माझी मुलगी 35 वर्षाची होत चालली होती. अरे बापरे, हा हा हा. आणि तिला स्थळच असं येतच नव्हतं मनासारखं, पण आणि म्हणजे स्थळच येत नव्हती तिला. हा हा हा. आणि मग म्हणजे तिचं एकदम मन एकदम विचलित होऊन गेलं. कशासाठी होऊन गेलं, ती होतच नाही लग्न माझं. आणि तिने असं म्हणजे आमच्याकडं कर्नाटकमध्ये असं एकदम परमनंट नोकऱ्या मिळतच नाही. तर ती असं टीचर शिक्षकचं काम तिने शिक्षिका म्हणून तर अगदी थोडक्यासाठी केलं तिने 2-3 वर्ष. हा, त्याच्यातही मन रमतं का म्हणून तिने ते चालू केलं. मग घरामध्ये ट्युशन वगैरे घेत होती, पण तिला अगदी काही सुचतच नव्हतं तिला. तर ती नेहमी काय म्हणायची, ताई आता मग त्यांच्या जोडींच्या मैत्रिणींचे लग्न झाले की तिला वाटायचं की त्यांचं झालं, आपलं कधी होतंय का नाही, काय नाही. हो, शेवटी ताई ती एवढी खचून गेली ना ताई, रात्री झोपतच नव्हती ताई ती. अरे बापरे. हा, अजिबात झोपत नव्हती ताई. आणि मग नंतर काय झालं ताई, ती नेहमी म्हणायची माझं काय होत नाही का, माझं असंच राहतंय का. खूप त्रास द्यायची ताई, बसून बसून रडायची रात्रभर. तिला मांडीवर घेऊन झोपत होते ताई मी. अरे बापरे. ताई एवढा मला त्रास होत होता, काय सांगू तुम्हाला ताई. तिच्यामुळे आपल्यालाही रडणं आवरतच नव्हतं ना. हो, बरोबर आहे. आणि म्हणजे कसं होत होतं माहितीये का, ती अगदी एवढे शिक्षण म्हणजे खूप झालं ताई त्यांचं. MA BEd करूनही परत MA तिने दुसरा हे केलं तिने. कर्नाटक, आमच्या कर्नाटकमध्ये एवढ्या नोकऱ्या वगैरे काही नाही ताई, असं एकदम कंपन्या नाहीत, काही नाही तिकडं गुलबर्गा जिल्ह्यामध्ये. मग आता सगळीकडे जायचं म्हटलं तर ताई पुण्याला, बेंगलोरला वगैरे जायचं. आपली माणसं फक्त पुण्याला आहेत ताई, माझं माहेरच आहे पुढं. आणि म्हणजे आता बघा, त्यांना कसं वाटतं की हे उगाच येऊन आपल्याला त्रास देतात. ते बोलून दुसऱ्याच्या तोंडून ऐकलं चांगलं वाटत नाही. बरोबर बरोबर. हो, मग ताई मग इथं हे सगळं असं केल्यानंतर मग ती अशी थोडं प्रायव्हेट ह्याच्यासाठी शिक्षिकाचं काम केलं तिने ताई. त्याच्यात थोडं रमायची, पण ताई तिला असं मनाला समाधानच वाटत नव्हतं ताई. ते समाधान वाटत नव्हतं ताई तिला. आणि एकाएकी म्हणजे ते कसं झालं ताई, मी सुनित्राचा व्हिडिओ बघत होते. म्हणजे तुमचा व्हिडिओ मी एकच बघितला होता, पण तो नंतर माझ्या ह्याच्यात आलंच नाही ताई तुमचं व्हिडिओ दुसरे मला आधी. हो, आणि मग नंतर ताई तिने असं लग्नांसाठी ह्याच्यासाठी सांगितलं ना ताई, तिने केळाच्या झाडाची पूजा. आणि मग नंतर तिने सांगितलं ताई त्यामुळे जप करा तरी त्याच्याने होतं ताई. जवळजवळ ताई तिने 3-6 महिने तिने खूप जप केलं ताई. मी पण तिच्या बरोबर करायचे ताई, तिचं झालं की मी करायचे. म्हणजे ताई इतका त्रास झाला ना ते तिला मनासारखं. तिला असं म्हणजे कसं ताई, नोकरी असावी, घरात सगळं चांगलं व्यवस्थित असावं असं. हो, त्यामुळं ताई तिनं एकदम खूप खचून गेली ताई. रोज रडायची, रोज रात्रभर झोपायची नाही, काय नाही, खूप त्रास होत होता. मग ताई भाऊजाईनी पण ना तिने मला असं स्वामी चरित्र सारामृत ते त्र्यंबकेश्वरचं आहे ना ते पुस्तक. अच्छा, ते दिलं ताई. मग ते 3 अध्याय वाचायला लागले. मग नंतर हे सांगतात ना ताई, आता सगळ्या व्हिडिओमध्ये तारक मंत्राचं पाणी हे ते ताई. आणि नंतर थोडं असं छोटं झालं ताई तिने. मग नंतर गुरुवारी केळाच्या झाडाची पूजा केली. आणि केळाच्या झाडाची पूजा केली तर आलं ताई स्थळ. म्हणजे ते बघून असे जायचे, पण ताई तिला असं खूप दुःख व्हायचं, माझं काही का नाही, मी काय अशीच राहते का, मला कुणी पसंत करत नाही का. रोज ताई महिनाभर खूप त्रास काढला ताई.
खूप म्हणजे खूप त्रास काढला ताई. कारण मला पण नंतर वाटायला लागलं ना, कुठलंही स्थळ आलं की अजिबात हे होत नव्हता ना. बरोबर म्हणजे बरोबर. बघून जायचं आणि तिकडंच जायचं. मग आता ही झालं लग्न? स्वामींची कृपा ताई. हा, ती तुमच्या ग्रुपमध्ये ऍड आहे ना ताई, कविता म्हणून नाव आहे बघा तिचं. बरं बरं. हा हा हा. हो, तेव्हा लग्न झालं ताई तिचं. व्यवस्थित आहे ना आता? हो. छान काय आहे ताई? ना ते सगळं? हो, सगळं चांगलं आहे ताई, सगळं चांगलं आहे. तिला आता मुलांसाठी ती प्रयत्न करते. तिला ग्रुपमध्ये कोणी सेवा दिली ते तारक मंत्र आणि घोरात कष्ट स्तोत्र आणि ते गुरुचरित्रातलं काहीतरी अध्याय वाचायला सांगितलं वाटतं. केलं ताई तिने 3 महिने केलं ताई. तरी पण तिला थोडा विश्वास नाही ताई. ती अगदी प्रत्येक गोष्टीत कसं चिडचिड करून एकदम हे करते ताई खूप. नाही नाही, होणार आता सगळं व्यवस्थित होणार. हं, ताई? हो ताई. अजून एक माझी अडचण ताई, म्हणजे मला स्वामी देतात छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये प्रचिती ताई. थोडं काय झालं मुलांमुळे ताई, माझा मोठा मुलगा पितो ताई जास्त, आणि त्यामुळे ना मी पण ते तुमचं ते ऐकलं त्या ओम स्वामी ओम चॅनल मध्येच ऐकलं ना, ते काळे तीळ आणि हे करून ताई. तो करूनच देत नाही हो ताई, काय करावं तेच लई प्रश्न पडला. उतरूनच देत नाही काही अंगावर. झोपेत असेल ना तेव्हा करा. हा, तो झोपलेला असेल ना तेव्हा करा. चालेल ना ताई तसं? हो हो हो. हं? हो हो बरं. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.